शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राज्यभर राबवला जातो। यामध्ये सांगली जिल्ह्यातील 28 उपकेंद्रांचा समावेश आहे। यापैकी सांगलीच्या शिरसगावमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र या सौर प्रकल्पाच्या प्रस्तावामध्ये खोटी कागदपत्रे सादर करून गावची फसवणूक करत बेकायदा वृक्षतोड केल्याचा आरोप करत हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी या गावचे माजी सरपंच सतीश मांडके हे गेले 6 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। अधिकारी आणि कंपन्यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत आवाज उठवला आहे। या आंदोलनास दलित महासंघाचे प्राध्यापक मचिंद्र सक्ते यांनी पाठिंबा दिला आहे। सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यामधलं हे शिरसगाव जे आहे, या गावामध्ये गायरान जमिनीचा प्रश्न अगदी टोकदार झालेला आहे। या गावातली ही मूळ जमीन जी आहे, ज्याला गायरान आपण म्हणतोय, ती जमीन मातंग समाजाची आहे। त्या काळामध्ये एकेकाळामध्ये गावातल्या काही ग्रामपंचायतीच्या बॉडीनं ही जमीन पडीक आहे असं सरकारला कळवलं आणि त्या ठिकाणी गायरान बसलं। 22 एकर असलेली जमीन त्या काळात दुष्काळ होता, त्यामुळे त्याचं जरी महत्व नसलं तरी आज ही जमीन म्हणजे सोनं झालेलं आहे। आणि अशा अवस्थेमध्ये ही मूळची मातंग समाजाची, दलित समाजाची जमीन ती धड दलितांनाही मिळणार नसेल, गायरान म्हणून ती गावालाही मिळणार नसेल आणि धनदांडग्या अशा एखाद्या कंपनीच्या घशात घालण्याचं जर कोणी कारस्थान करत असेल तर त्याविरुद्ध उभा राहण्याचा निर्णय शिरस गावातल्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। एकूणच जी काय कागदपत्र समोर आलेले आहेत त्यामध्ये ज्या लोकांनी कलेक्टरला या जमिनीविषयी कळवलेलं आहे ती कागदपत्र खोटी आहेत। ग्रामपंचायतीचा ठराव खोटा आहे, त्यामध्ये केलेल्या सह्या खोट्या आहेत। त्यामुळे संपूर्ण खोटं आणि बनावट अशा कागदपत्रांच्या आधारे ही जमीन त्या कंपनीला दिलेली आहे आणि ही खरं तर गावाची फसवणूक आहे, सरकारची फसवणूक आहे, संविधानाची फसवणूक आहे। आणि म्हणूनच या गावातल्या लोकांच्या हक्कासाठी मी आणि डॉक्टर भारत पाटणकर सर आम्ही या गावाच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतलाय। या ग्रामस्थांच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। मेंढा लेखा जे गाव आहे गडचिरोलीतलं, तालुका धानोरा मधलं, तर त्या गावानं एक ठराव केला होता की आमच्या गावात आम्हीच सरकार। तसं गावागावामध्ये कोणताही निर्णय जर एखादा घ्यायचा असेल सरकारला तर ग्रामस्थांची परवानगी असल्याशिवाय त्यांनी तो घेता कामाचा नाही। इथं या कंपनीनं ह्या सगळ्या सामाजिक 22 एकरातलं झाडं तोडलेली आहेत आणि नस्तनाबूत केलं। जी झाडं वाढण्यासाठी 20-20 वर्ष लागतात ती झाडं त्यांनी रात्रीत कापून टाकलेली आहेत। हा फार मोठा अन्याय आहे सगळ्या वनसंपत्तीवर आणि म्हणून आम्ही स्वतः ही जमीन कोणाला देणार नाही। ही जमीन या गावची आहे, ती गावातल्या लोकांचीच राहिली पाहिजे आणि ज्यांची आहे त्यांचीच ती झाली पाहिजे। या भूमिकेतून ही जी लढाई सुरू केलेली आहे सतीश मांडके सरांच्या नेतृत्वाखाली, त्या लढाईमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे आणि मला खात्री आहे की जोपर्यंत आम्ही विजयी होणार नाही तोपर्यंत शिरस गावातल्या ग्रामस्थांच्या बरोबर, भारत पाटणकर सरांच्या बरोबर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला दलित महासंघाचा कार्यकर्ता उभा राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगेन।